आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली सुरू आहेत त्या गोकुळ निवडणुकी संदर्भात. एकूणच ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सगळेच पक्ष आता ताकदीनं मैदानात उतरणार, नेते सज्ज झालेले आहेत. महाविकास विरुद्ध महायुती ही लढाई होणार हे नक्की आहे. त्यामुळे आता महायुतीच्या वतीनं अधिकाधिक ठराव गोळा करण्यासाठी महाडिक गटाबरोबरच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे सगळेच सज्ज झालेले आहेत, तयारी सुरू झालेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांनीही कामाला सुरुवात केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पहिल्या भागात बघितलं की शिवसेनेचे उमेदवार कोण असू शकतील, भाजपचे कोण असू शकतील आणि राष्ट्रवादीचे कोण असू शकतील संभाव्य आहे. आज आपण बघणार आहोत भाजपचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतील. साधारणतः 7 राष्ट्रवादी, 7 भाजप आणि 7 शिवसेना हा फॉर्म्युला ठरण्याची चिन्ह आहेत. तशी चर्चा झालेली आहे प्राथमिक बैठकीत, नव्हे तर प्राथमिक चर्चा झाली. त्यामुळे या 7 जागा ज्या भाजपच्या वाट्याला येतील त्या कोणत्या असतील आणि तिथं संभाव्य उमेदवार कोण असतील या संदर्भात आज आपण चर्चा करूया. भाजपच्या वतीनं सगळ्यात पहिलं नाव 100% असेल ते म्हणजे गोकुळच्या विद्यमान संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक हे 100% गोकुळच्या या उमेदवाराच्या यादीत 1 नंबरला नाव असणार, यात तीळ मात्र शंका नाही. दुसरं नाव असणार आहे 100% ते म्हणजे अमरीश घाटगे, जे सध्या विद्यमान संचालक आहेत. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपच्या यादीत शौमिका महाडिक यांच्यानंतर अमरीश घाटगे हे नाव सुद्धा निश्चितपणे असणार आहे. तिसरं नाव आहे प्रताप पाटील कावनेकर. दक्षिणेत भाजप जी ताकद आहे काही गावात ती कावनेकर यांच्या रूपाने आहे. करवीरला आणि दक्षिणला जर भाजपला तिकीट द्यायचं झालं तर तिसरं नाव आहे प्रताप पाटील कावनेकर. हे नाव जवळजवळ निश्चित आहे. चौथं नाव आहे अशोक चराटी आजरा. भाजपमध्ये ते काम करतायत. दूध संघातील काही प्रमाणात ताकद आहे, ठराव आहे. त्यामुळे चौथं नाव भाजपच्या वतीने येईल ते अशोक चराटी यांचं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पाचवं नाव आहे पन्हाळा तालुक्यात विश्वास जाधव, जे गेल्या वेळी महाडिक गटाच्या वतीनं लढले पण पराभूत झाले. पण त्यामुळे पाचवं नाव विश्वास जाधव हे नक्की आहे. 6वं नाव आहे आमदार शिवाजी पाटील सांगतील ते, आणि हे नाव सांगतील 99% नव्हे 100% माजी आमदार भरमू सुबराव पाटील यांच्या घरातलं एकतर दीपक पाटील किंवा ज्योती पाटील हे नाव निश्चितपणे असेल, जे 6 नाव असतील. 7वं नाव आहे श्वेता हत्तरगी, सदानंद हत्तरगी यांच्या पत्नी श्वेता हत्तरगी किंवा उमेश आपटे, जे आता भाजपला जवळ आलेले आहेत. तारणे आघाडीच्या वतीने ते जिल्हा परिषद लढले. ते सुद्धा 7वं नाव म्हणून एकतर श्वेता हत्तरगी किंवा उमेश आपटे या नावावरती चर्चा होऊ शकते. ही साधारणतः 7 नावं भाजपच्या वतीनं पुढे येऊ शकतात. एखादं नाव इकडे तिकडे होऊ शकतं. आणखी 4 नावं आहेत, ही सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांना सुद्धा संधी मिळू शकते. त्यामध्ये 8वं नाव आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील भुदरगडमधून, ते किंवा माजी संचालक धैर्यशील देसाई. धैर्यशील देसाई 2-3 वेळा संचालक होते, गेल्या वेळी पराभूत झाला. त्यामुळं भुदरगडमधून नाथाजी पाटील किंवा धैर्यशील देसाई यांना संधी मिळू शकते. करवीरमधून रघु पाटील, जे प्रयाग चिखलीचे आहेत, महाडिक गटाचे कट्टर समर्थक आहेत,
त्यामुळं रघु पाटील यांचंही नाव या चर्चेत येऊ शकतं, त्यांनाही संधी मिळू शकते. शिरोळ तालुक्यात आणखीन एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अजित शहापुरे, जे माडिक गटाचं तिकडं काम करतात, भाजपचं काम करतात, त्यामुळे ते एक नाव आहे. या सगळ्या घडामोडीत आवाडे गट निश्चितपणे गोकुळसाठी आग्रह धरणार, कारण त्यांच्याही काही डेऱ्या आहेत, सभासद आहेत. त्यामुळं मौसमी आवाडे यांच्यासाठी भाजप आग्रह धरणार, आवाडे गट आग्रह धरणार. त्यामुळं मौसमी आवाडे या सुद्धा भाजपच्या संभाव्य उमेदवार होऊ शकतात. ही 10 ते 11 नावं आहेत, त्यातले 7 नावं किंवा 8 नावं कदाचित काय एखादा इकडं तिकडं होऊन जाईल, पण भाजपच्या या संभाव्य उमेदवारात हीच नावं जवळजवळ निश्चित असतील. एखादं नाव इकडं तिकडं होईल, एखादा नवीन नाव येईल, यातलं एखादं नाव रद्द सुद्धा होईल, एखाद्याला डच्चू मिळेल. पण ही जी आत्ता 10-11 नावं घेतली, या 11 मध्येच भाजपचे उमेदवार निश्चितपणे असतील. त्यामुळे आता भाजपनं शेड्यूल ठोकलेला आहे, बैठक झालेली आहे, ठराव गोळा करा, भाजपला मानणाऱ्या सगळ्या ठराव गोळा करा असं आवाहन बैठकीत खासदार धनंजय माडिका आणि शौमिका माडिक या दोघांनी केलेलं आहे. सुरुवात झालेली आहे लढाईला, ठराव गोळा करायला. भाजपचे उमेदवार 15-20 दिवसात ठरतील. ज्याच्याकडे सर्वात जास्त ठराव त्याला उमेदवारीला प्राधान्य निश्चितपणे दिलं जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपला जागा मिळाव्यात यासाठी निश्चितपणे प्रयत्न होतील. 7 जागा तर निश्चित मिळावेत यासाठी प्रयत्न होतील, त्यापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. पण हे 7 जागा कोणत्या, उमेदवार कोण, या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे, हालचाल सुरू झाली आहे. आता आपण नावं सांगितली आहेत, बघूया यातल्या कोणाला डच्चू मिळतो, कोणाला संधी मिळते. मैदान लांब नाही, जवळच आहे. त्यामुळं या 11 मध्ये संधी कोणाला, डच्चू कोणाला, याचा निर्णय लवकरच होईल. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.